धोका ओळखा, पृथ्वी काय केला थंड होईना. 21 जुलै ठरला 84 वर्षातील जगातील सर्वात उष्ण दिवस. 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल की नाही हे मुख्यत्वे ला निनाच्या विकासावर आणि तीव्रतेवर अवलंबून आहे. समुद्रातील बर्फ पृथ्वीला थंड करेना. मिशिगन विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी 1980 ते 2023 दरम्यान उपग्रहांकडून मिळालेल्या डेटाचा अभ्यास केला आहे. यात वातावरणातील ढगांसह समुद्राच्या बर्फातून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे विश्लेषण करण्यात आले आहे. समुद्रातील बर्फाची पृथ्वीवरील वातावरण थंड ठेवण्याची क्षमता जवळजवळ दुप्पट कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. तापमान का वाढते? अंटार्क्टिकामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान असल्याचा परिणाम म्हणून सध्या जगात तापमान वाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. सलग 57 दिवस. जुलै 2023 व मागील सर्व वर्षाच्या तापमानात मोठा फरक आहे. जुलै 2023 पूर्वी पृथ्वीचे सरासरी तापमान 16.8 अंश सेल्सिअस होते. मात्र 3 जुलै 2023 पासून आतापर्यंत 57 दिवस गेले असे आहेत की जेव्हा तापमानाने मागील विक्रमाची पातळी ओलांडली आहे. नवी दिल्ली. 21 जुलैला जागतिक सरासरी तापमानाने 17.9 अंश सेल्सिअसची सर्वोच्च पातळी गाठली असून हा दिवस 84 वर्षांनंतर पृथ्वीवरील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. युरोपियन युनियनच्या कॉपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने ही माहिती दिली आहे. गेल्या जूनपासून सलग 12 महिन्यात जागतिक तापमान दर महिन्याला 1 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे. गेल्या वर्षी जूनपासून प्रत्येक महिन्यात सर्वाधिक उष्णतेची नोंद होत आहे. 21 जुलै हा किमान 1940 नंतरचा सर्वात उष्ण दिवस होता.